सगळीकडे सारख्याच भाज्या भेटतात, परंतु बनवण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात। आता इथंच पहा ना, ही चाकवताची भाजीचं गरगट आहे, डाळ घालून बनवलेलं आहे। याच्यामध्ये मिक्स डाळींचा वापर केलेला आहे, त्यामुळे चवीलाही अप्रतिम असं झालेलं आहे। हिरव्या पालेभाज्यांच्या गरगटाची चव काही वेगळीच लागते, अतिशय चविष्ट बनतात। आता इथं तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये, अशी मस्त डाळ घालून बनवलेली आहे ही भाजी आणि अगदी घट्टसर अशी झालेली आहे। तुम्हाला हव्या त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही याच्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता, जास्त कमी प्रमाणात, परंतु अशा पद्धतीने बनवलेली भाजी चवीला बनतेच, पण सोबतच आपलं 2 in 1 असं काम करते। म्हणजे आमटी वेगळी भाजी वेगळी बनवायची गरज लागत नाही, ही अशा पद्धतीची एक भाजी बनवली की काम चालून जातं। आता ही चाकवतची भाजी आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे, अशा पद्धतीची भाजी आहे। अगदी हिरवीगार अशी ही भाजी आहे, जी पहिल्यांदाच धुवायच्या आधी स्वच्छ नीट करून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेले आहेत। आता मी याचे सर्व देठ वापरात घेतलेले आहेत, म्हणजे पानं वगैरे असं नाही वापरलेलं, सर्व देठासहित मी भाजी घेतलेली आहे। फक्त त्याची जी मुळं होती तीच फक्त काढून टाकलेली आहेत, बाकी सर्व भाजी मी अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घेतलेली आहे। आता पटकन शिजून व्हावी म्हणून अशी एकदम बारीक चिरून घ्यायची। सोबतच आपण याच्यामध्ये टोमॅटो वापरणार आहे। डाळीची कोणतीही भाजी असेल तर त्याच्यामध्ये टोमॅटो वापरला की त्याची चव दुप्पट होते, म्हणून वरण बनवत असताना किंवा आमटी बनवत असताना, कोणतीही डाळीची आमटी बनवत असताना तुम्ही त्याच्यामध्ये जास्त टोमॅटोचा वापर करत चला, म्हणजे खूप चवीला असे बनतात हे पदार्थ। आता इथं डाळी घेतलेल्या आहेत, मिक्स डाळी मी इथं वापरत आहे। अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। पहिल्यांदा सर्व डाळी इथं मी स्वच्छ धुवून घेत आहे, 2-3 वेळा अशा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। परत याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ठेवलेलं आहे, जोपर्यंत टोमॅटो वगैरे आपला भाजून होतो तेलामध्ये तोपर्यंत डाळी भिजवत ठेवलेल्या आहेत। आता कुकर गरम करण्यासाठी मी गॅसवरती ठेवलेला आहे। कुकर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। पहिल्यांदा तेल गरम झाल्यानंतर फोडणीसाठी याच्यामध्ये मी मोहरी टाकली, मोहरी भाजल्यानंतर लगेच जिरे टाकलेले आहेत। आता अर्धा चमचा जिरे आणि अर्ध्याला कमी चमचा मोहरी टाकलेली आहे। आता मोहरी आणि जिरे भाजल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो भाजून घ्यायचा। आता कांदा वगैरे नाही वापरणार आपण इथं, हिरव्या पालेभाज्या असतात त्याच्यामध्ये कांद्याची टेस्ट अजिबात लागत नाही, म्हणून आपण इथं टोमॅटोच फक्त वापरलेला आहे फोडणीसाठी। टोमॅटो आपला तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे। तेल सुटेपर्यंत टोमॅटो भाजल्यामुळे भाज्यांना रंगही खूप सुंदर येतो आणि चविष्टही बनतात। टोमॅटो भाजून झाला की याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे। लसूण ही याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वापरलेला आहे मी, लसणामुळे छान टेस्ट लागते। आता इथं जे साहित्य आपलं आहे ते सर्व भाजून झालेलं आहे। याच्यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेली भाजी आहे तीही आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायची आहे। इथे कुकरमध्ये आपण डायरेक्ट फोडणी देऊन भाजी शिजवून घेणार आहे, त्यामुळे मी आधी तेलामध्ये थोडी भाजी परतून घेणार आहे। आपल्या बायकांना किचनमध्ये कुकर हा किती प्रमाणात साथ देतो हे काही विचारायची गोष्टच नाही। गडबडीच्या वेळी तर हमखास कामी येणारी गोष्ट जी असेल किचन मधली तर ती कुकरच आहे। कुकरमध्ये आपण काहीही बनवू शकतो, झटपट बनवू शकतो आणि चविष्टही बनवू शकतो। आता इथं भाजीमध्ये मी थोडं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं, म्हणजे 1 चमचा मीठ वापरत आहे मी, आणि परत आपल्याला इथं पाणी सुटेपर्यंत भाजी थोडी परतून घ्यावी लागणार आहे। आता कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे झटपट बनणारी ही रेसिपी आहे। आता इथं पाणीही सुटलेलं आहे भरपूर प्रमाणात, अशा पद्धतीने थोडीशी भाजी आपली अर्धवट अशी शिजवून घ्यायची आहे आपण मिठाच्या पाण्यामध्ये। नंतर याच्यामध्ये लाल तिखट वापरायचं आहे, तुम्ही याच्यामध्ये मिरची चेचूनही वापरू शकता। मिरची वापरल्यामुळे गरगटची भाजी आहे ती हिरवीगार अशी बनून तयार होईल आणि चविष्टही बनते मिरचीमुळे, परंतु इथं मी लाल तिखटच वापरत आहे। आता इथं 2 चमचे मी लाल तिखट वापरलेलं आहे। परत आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी, आणि नंतर याच्यामध्ये आपण जी भिजवून घेतलेली डाळ आहे ती याच्यामध्ये ओतून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणीच ऍड करायचं आहे, थंड पाण्याचा वापर नाही करायचा। फक्त जे डाळी भिजवलेलं आहे तेच तेवढं थंड पाणी आहे, नाहीतर तुम्ही असंही करू शकता की डाळी भिजवत असताना त्याही कोमट पाण्यात किंवा गरम पाण्यात भिजत ठेवू शकता, म्हणजे पटकन भिजल्या जातील आणि शिजल्याही जातील। अशा पद्धतीने थोडीशी डाळ आधी भिजवून घेतली की अगदी परफेक्ट अशी शिजली जाते। आता भाजी ही पटकन शिजली जाते, परंतु डाळी शिजण्यासाठी थोडंसं आधी भिजवून ठेवलेले आहेत। परत याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही पाणी ऍड करू शकता। आता झाकण लावून कुकरच्या इथं आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे डाळी परफेक्ट अशा शिजल्या जातील। आता इथं कुकरचं झाकण आपण खोलून पाहूयात, अशी मस्त डाळ गरगट बनून तयार झालेला आहे चाकवतचं। रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।